इधर ही बोलिए ना, बैठो उधर ही, बुलाइए इधर। नमस्कार 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 आणि राहू दे निरोप दिलाय आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलणं केलेलं आहे. आज तर कुठं काही शक्य होणार नाही हे असं अडचणीत आहे. तरीही तुम्हाला इतर कोणत्या मंत्र्यांची वगैरे पण काही भेट पाहिजे किंवा तसे नाही ना सर, चालणार नाही, कारण आमचं ते संबंधित डिपार्टमेंटच नाही. आम्हाला न्याय मिळणार तिकडे का जावं आम्ही? नाही, कसं असतं जेव्हा एखाद्या विषयात सीएम कोणाला तरी नेमतात बाबा तुम्ही भेटून घ्या कारण मी त्यांची व्यस्तता पाहता, ते सीएमला सांगतील ना काय आहे विषय ते सांगतील ना सीएमला, पण त्याच्यावर आम्हाला एवढ्या दिवसापासून बसलो निर्णय नाही लागणार. आमचा निर्णय लावणार आता दिव्यांग विभागच, त्यांच्या त्या विभागाशीच आमचं काम संबंधित आहे या सगळ्यांच्या, कारण हे सगळे दिव्यांगच आहे. सर हे काम तुमच्या मार्फतच होणार, तुम्ही त्यांना थोडं मेसेज करणार तर तुम्हालाच एक मोठा श्रेय आमचा प्रयत्न असतो इथे येणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचे जे काही प्रश्न असतील ते पुढे करावे की आमच्या परिणामी प्रयत्न निश्चितच करतात. त्याच्यामुळं सगळ्यांना ज्यांना संपर्क करायचा आमच्या वरिष्ठांना सांगितलं अजून वरिष्ठ स्तरावर तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या 2 अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांना गांभीर्याने आम्ही हा विषय सांगितला. असं आहे तर आम्हाला एवढंच म्हणायचं की तुम्ही थोडा वेळ द्या. वेळ म्हणजे मला माहिती आहे तुमचे 4-5 वर्ष गेलेली आहेत ते सगळं इथपर्यंत येण्यामध्ये, परंतु तुम्ही जे मागताय त्याला फारसा कालावधी लागणार नाही. काय भेटी आणि चर्चेसाठी फायनल निर्णय तसाही कोणत्याही गोष्टीला थोडासा वेळ लागतो. एकदा अप्रुव्हल झालं किंवा तत्वतः समजा डायरेक्ट सर आम्हाला आहे ना नाही देणार म्हणून असं लेटरच पाठवलं, हे चुकीचं आहे. तर एवढी मेहनत केल्यानंतर हे असं करायला नाही पाहिजे. मला समजतं, तर मग तेच तुम्हाला चर्चा केल्याशिवाय पुढं काही नाही ना. नुसतं पत्र दिल्यावर तर तुम्हाला माहिती आहे शासन कसं असतं, पत्र इतका ढिगारा असतो पत्रांचा, त्याच्यामुळे भेट गरजेची असते. भेट घेण्याचं नियोजन निश्चित करतो. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हालाही त्रास होईल, आम्हाला काही फरक पडत नाही का? नाही, योग्य वेळी त्रासही घ्या, अजून त्रास घ्या जास्त, काय तेवढं करायचं. या सध्याच्या पॉईंटवर जास्त काय म्हणतात तीव्र प्रकारचं आंदोलन करू नका. जर का भेट नाकारली गेली तुमची तर तुम्ही, मी मगाशी पण तेच सांगितलं, जर नाकारलं, तुम्हाला जर हिअरिंग नाही देण्यात आलेली आहे, निर्णय हात झाला की नाहीच, तर मग तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. आत्ताच करण्यात पॉईंट नाही असं माझं मत आहे. थोडंसं आम्हालाही त्याच्या माध्यमातून सहकार्य होईल, आम्हालाही बरं वाटेल तुम्हाला अजून सहकार्य करायला. एवढीच आमची विनंती आहे. नाही, सगळ्यांनी माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही रात्रीचं आंदोलन करू नका. मी तुम्हाला उद्या परवा, मी दररोज आहे. तसं आंदोलन उपोषण नसतं, आंदोलन असू शकतं, उपोषण कसं नसतं. बरं ठीक आहे, ऐका सिम्बॉलिक 4-5 लोकांनी राहा, ठीक आहे. आणि मी ऐका तुम्हाला मी काही खोटं बोलण्यासाठी माझ्या पुढे बोलू नका. आज आम्ही जेवढे काल लोक होतो तेवढे बसतो, तेवढे परमिशन घेतो तुमच्याकडनं. बाकीच्या लोकांना आज सोडतो, उद्या ते परत पाठिंबा द्यायला येतील. ठीक आहे, हरकत नाही. ऐका हरकत नाही. उद्या डिकीकर साहेबांची भेट होणं शक्य नाही हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. उद्या मी जर मला तिकडनं समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर मी उपोषणवर बसणार. कल हम लोग भी रहेंगे डिकेकर साहेबच आमचा डिसिजन देणार आहेत. त्या डिपार्टमेंटची बरं, त्यांचा चार्ज ज्याच्याकडे त्याच्याकडे. आता ते चालेल, आम्हाला फक्त काम पाहिजे आमचं. ठीक आहे, चला. ओके. उद्या निश्चितपणे डिकीकर साहेबांचा चार्ज जो कोणी बघत आहे त्यांची भेट तुमची मी घडू. धन्यवाद सर. ठीक आहे. एक रिक्वेस्ट आहे, उद्या फायनल करा प्लीज. माझ्या हातात फायनल करणं नाही, माझ्या हातात बैठक घडून आणणं. खोटं काही नाही सांगू शकत. उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही तर म्हटले करूनच देतो, आज नाही. तुम्ही ऐकून घ्या,
झोन 11चे DCP साहेब आले सुद्धा आणि संपूर्ण टीम मोठे मोठे वरिष्ठ अधिकारी आहेत. तर त्या सगळ्यांचा आपण मान सन्मान ठेवूया. तेच आपल्याला हमेशा कायम सुखादुखात सहकार्य करत असतात. तुम्ही सगळ्यांनी घरी जावा. जे कोणी काल आपले जे कार्यकर्ते होते उपोषणला ते आम्ही बसतो. उद्याच्या दिवसात विठ्ठल आणि पांडुरंगाने तुमचं ऐकावं आणि तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होईल का? होणार ते करून देणार. ठीक आहे ना, नाहीच पहा, तुम्ही आता समजा आताही नाही म्हटले असते तर काय झालं असतं. तसं उद्या काय व्हायचं ते होईल नंतर. मेरे को लगता है पॉजिटिव कुछ करके दोगे. कोशिश करना हमारे हाथ में, हम कोशिश. ठीक है. तुम्ही जावा आता घरी.